राज्यातील वृत्तपत्र उद्योग सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या विळख्यात अडकला आहे. कागदाचे वाढते दर, मुद्रण खर्च, वितरण खर्च आणि जाहिरात महसुलात झालेली घट यामुळे विशेषतः लघु आणि मध्यम वृत्तपत्राचे अस्तित्व धोक्यात आले. या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने ठाण्यातून सरकारला थेट इशारा दिला आहे. या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले. या निवेदनात वृत्तपत्र उद्योगाच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मुख्य मागण्या पुढील प्रमाणे: शासकीय जाहिरात दरात किमान 150% वाढ करण्यात यावी. या जाहिरातींची थकलेली देयक तात्काळ अदा करण्यात यावी. लघु आणि मध्यम वृत्तपत्रांना जाहिरातीमध्ये न्याय्य वाटा मिळावा. पत्रकारांसाठी अधिस्वीकृती प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना सोपी आणि प्रभावी करण्यात यावी. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या अनेक लहान वृत्तपत्रे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शासनाने वेळेत ठोस निर्णय घेतले नाही तर ग्रामीण आणि निमशहरी भागातील पत्रकारितेचा आवाज कायमचा हरवण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पत्रकारांचा इशारा: वृत्तपत्र हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. हा स्तंभ आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला तर त्याचा थेट परिणाम लोकशाहीवर होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. उपस्थित पत्रकार अरुण ठोंबरे, गौतम वाघ, सुरेश जगताप यांच्यासह विकास जगताप, प्रशांत ढोणे, रवींद्र बळीद आदी पत्रकार उपस्थित होते. जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सलीम मंसुरी, ठाणे.